स्वप्न मोठे पहा, पण त्याच्यासाठी मार्ग शॉर्टकट निवडू नका. स्वप्न पूर्ण होणार जर तुमचं आचरण शील असेल तर तुमचं ध्यान लागेल, आणि ध्यान लागलं तर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल. ज्ञानाची प्राप्ती झाली तर तुमचं आचरण आणखीन शांत होऊन जाईल. बुद्धांना विचारलं, तुम्ही जाऊन काय मिळवलं? ते म्हणले, मी काहीच नाही मिळवलं. मी क्रोध गमवला, द्वेष गमवला, भीती गमवली. 115 सेकंदापेक्षा सुद्धा तो कमी धावला ट्रॅकवर. त्याने 3 ऑलिम्पिकमध्ये 8 गोल्ड मेडल मिळवले. 2 मिनिटाचा मोबदला 761 करोड. पण त्याच्यासाठी किती वर्ष? मग या बिझनेसला मी 12-13 वर्ष झाले, आज सुरू 14-1 वर्ष झाले जवळपास. पण मी लॉंग टर्मच्या सोचने बघितलं ना. स्वप्न मोठे पहा, पण त्याच्यासाठी मार्ग शॉर्टकट निवडू नका. स्वप्न पूर्ण होणार जर स्वप्न मोठे तर मार्ग पण ब्रँडेड पाहिजे, तर जिंदगी बदलू शकते. स्वप्न फार मोठे पण मार्ग निवडलाय लोकल, चायना मेड. म्हणजे लय मोठं बनायचे पण काम कोणतं करतोय? जे सगळ्याला पसंत आहे, पटपट होऊ राहिले. जर काम मोठं करायचं असेल ना, तर ज्या कामात अडचणी आहेत, ज्या कामात प्रॉब्लेम आहे, लय डोकं लावावं लागतं, असं काम आपण निवडलं पाहिजे. काय वाटतं? झालती की तुमच्या मुलाचे तुम्ही किती पण प्रयत्न करा, हा राजा नाही तर कोण बनणार आहे? योगी बनणार आहे. तर वडिलांची इच्छा होती की माझ्या मुलाने राजकुमार बनावं. सगळे प्रयत्न झाले होते. पण एक दिवस राजकुमार बाहेर निघले आणि त्यांनी एक म्हातारा झालेल्या व्यक्तीला पाहिलं आणि विचारलं, हे काय आहे? असं का झालंय? ते म्हणले, राजकुमार जो जन्माला येतो तो हळूहळू तरुण होतो, हळूहळू म्हातारा होतो आणि हळूहळू तो एका लेवल नंतर मरून जातो. त्यानंतर पुढे आणखीन गेल्यानंतर एका घरी मृत्यू झाला होता. ते म्हणले, हे काय झालंय? म्हणले, त्याने शरीर सोडलंय. आणि हे बघून त्यांना वैराग्य आलं आणि म्हणले, एक दिवस मी पण मरणार, एक दिवस मी पण म्हातारा होणार. ज्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे त्यांनी आयुष्यात प्रायोरिटीवर तो मृत्यू येण्याच्या आधी हे शरीर काय दिलंय याचे उत्तर शोधले पाहिजे. आणि रात्री 2-2:30 वाजता बायकोला, मुलांना, आईवडिलांना कुणालाही न सांगता त्यांनी गृहत्याग केला होता. इवन त्यांच्या तलवारीने त्यांनी केस कापून टाकले होते. सगळं मग सोनं नाणं जे सोडायला आलते ना, त्याला गठडीत बांधून दिले होते त्यांनी. आणि म्हणले होते, मला सत्याची खोज करायसाठी निघायचे. सत्य काय आहे? तेच 5 विषय. मी कोण आहे, मी कुठून आलोय, मला दुःख का होतं, माझ्या जीवनाचा उद्देश आणि मृत्यूनंतर काय होतं. तर ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांना शोधायचे होते. आणि त्यांनी अथांग वेगवेगळे प्रयत्न केले. वेगळ्या वेगळ्या गुरूंना भेटले, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेले, पोहोचले. अक्षरशः एक लेवल अशी होती की त्यांनी अन्न त्यागलं होतं. आणि पार मृत्यूच्या शय्येला पडल्यानंतर एका राजकुमारीने त्यांना आणून खीर खाऊ घातली होती. तर सगळ्या योग्यांनी त्यांचं काय केलं होतं? त्याग केला होता की हे पापी आहेत, आम्हाला उपाशी राहायला लावलंय. आणि एका राजकुमारीकडून त्यांनी खीर खाल्ली. तर सगळ्यांनी त्याची साथ सोडली होती. कारण की त्या राजकुमारीने त्यांना सांगितलं होतं, शरीरच राहिलं नाही तर तुला तुझा जीवनाचा उद्देश कुठून भेटणार. काही लोक त्यागतात ना असं कधी कधी, असं टेम्पररी. आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी एका जागी ध्यान केलं, एकाग्र केलं, त्यांना ज्ञान झालं. त्याला ध्यानातून ज्ञान प्रकट झालं. आणि त्यांनी समाजाला सांगितलं, जर तुमचं आचरणशील असेल तर तुमचं ध्यान लागेल, आणि ध्यान लागलं तर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल. ज्ञानाची प्राप्ती झाली तर तुमचं आचरण आणखीन शांत होऊन जाईल, तुम्ही आणखीन स्टेबल होऊ शकतात. त्याच्यात तुम्हाला आणखीन काय होईल? ध्यान. आणि तुम्ही हाय 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 अल्लेप जाऊन ह्या शरीर या संसारातून हलके. बुद्धांना विचारलं, तुम्ही जाऊन काय मिळवलं? ते म्हणले, मी काहीच नाही मिळवलं. मी क्रोध गमवला, द्वेष गमवला, भीती गमवली, एन्झायटी, टेन्शन, प्रॉब्लेम मी सगळे गमवून बसलो. हे आज माझ्याकडे काहीही नाही आहे. आपल्याला काही मिळवायला नाही जायचं, तर आपल्या जे दुर्गुण बसलेत ते दुर्गुण काढण्यासाठी आपण अध्यात्मात आलो. आपल्याला काही गरज नाही आहे, फक्त घाण झालेल्या गोष्टीला काढण्याची गरज आहे. हा बुद्धांचा मेसेज. आणि त्याने अष्टांग योग दिला. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर जेव्हा रिटर्न आले ना बुद्ध, तेव्हा घरचे म्हणले, विचारून का नाही गेले? बायको म्हणली, मला विचारून का नाही गेले? ते म्हणले, तू जाऊन दिलं असतं का? जसं त्यांनी त्यांचं करिअर चूज केलं, त्यांचं टार्गेट चूज केलं, तसं आपण पण आपल्या आयुष्यातले उद्देश चूज करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे?
केले पाहिजे का नाही केले पाहिजे? मग आज आपण तुम्ही ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीतून तुम्हाला 2च मार्ग आहेत. जसं चाललंय तसं चालून द्या, किंवा खाली जाणार किंवा आयदर वर जाणार. काय वाटतं, किती जणांना वाटतं वर जायला पाहिजे जीवनात? मग जर वर जायला पाहिजे तर चूज करा काय करायचं, केलं पाहिजे.